तुझ्या परीक्षेमुळे यांनी यांचा आजारपण लपवलं म्हणून यांच्यावर ही वेळ आली आहे. सांग कुठून उभा करणार आहेस पैसा? मी देईन. पैशाची काळजी तुम्ही करू नका. आबांच्या ऑपरेशनचे सगळे पैसे मी देईन. काही गरज नाहीये, काही गरज नाहीये तुमच्या पैशांची. आम्ही आमच्या हिमतीवर करू आमच्या आबांचं ऑपरेशन. मला सरांवर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही उभे करू पैसे. आणि तसंही ज्या लोकांनी त्यांना एवढा त्रास दिला, त्यांची संपत्ती बळकावली, त्यांना रस्त्यावर आणलं, त्या माणसांच्या पैशांनी आम्ही आबांचं ऑपरेशन कधीच करणार नाही. काही अवदसे, हे काय बोलतेस तू? मालती, राणी बरोबर बोलतेय. काय बरोबर बोलते ती? काय हरकत आहे आता त्यांच्याकडनं पैसे घेतले तर? आता तुमचं ऑपरेशन होणं जास्त महत्वाचं आहे ना? ह्याच्याकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करून माझा ब्रेन ट्यूमर बरा होईल सुद्धा. रोज क्षणाक्षणाला मी आत मरत असेन त्याचं. म्हणून मला विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करायचं नाहीये. आबा, अहो असं नका करू. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर अजूनही नाराज आहात. मला मान्य आहे मी तुमच्याशी खूप चुकीचा वागलोय आणि ती सगळ्यात मोठी घोडचूक होती. आबा पण मला चूक सुधारायची एक संधी द्या. अहो माझ्यावरच्या रागामुळे तुम्ही का स्वतःच्या जीवाशी खेळताय? हो भाऊजी, अहो तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि हे बघा, काही झालं ना तरी अहो आपण एक कुटुंब आहोत. हो आबा, अशा अडचणीच्या वेळेस परका माणूस सुद्धा मदतीला उभा राहतो. आणि आम्ही तर तुमचे सख्खे आहोत ना. तुमचं काही बरं वाईट झालं ना आबा, तर आम्ही स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हो ना आबा, आमचा नाही पण माझ्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करा ना. तुम्ही त्याच्यापासून अशी त्याच्या आजोबांची माया हिरावून नका घेऊ. दाखवत आम्हाला तुमचे पैसे. आम्ही करून घेऊ काही ना काही मॅनेज. आणि असंही आबांनी नकार दिला. त्यांच्या शब्दाचा मान ठेवा. चला निघा. इंद्रा, अरे या राणीला बोलून नको तो वेडेपणा करायला निघाले. स्वतःच्या आयुष्याशी खेळतायत ते. तू तरी तिच्या नादी लागू नकोस रे. यांना समजावायचं सोडून तू पण काय पैशाला नाही म्हणतोयस? इथे योग्य तेच बोलतोय तू. हो, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. आपली परिस्थिती बिकट आहे, पण तू कोणासमोरही लाचार होत नाही. स्वाभिमानाला लढायचं म्हणतोय. माझे संस्कार पुढे घेऊन जायचं म्हणतोय. आता माझं काही हो, मी जगो अथवा मरो, मी याच्याकडनं पैसे घेणार नाही. आणि यावर मी ठाम आहे. बास झालं. खूप ऐकून घेतलं मी तुम्हा सगळ्यांचं. पण आता प्रश्न तुमच्या आयुष्याचा आहे. त्यामुळे हे पैसे कोण देते, ते कुठून येतात ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. आता मला तुमचं ऑपरेशन होणं, तुमचं जगणं महत्वाचं आहे.
त्यामुळे तुमच्यासाठी मी हे पैसे घेणार. नाही आई, थोडा वेळ द्या आम्हाला, आम्ही करू मॅनेज पैसे. हो, सर बरोबर बोलतात. आम्ही आबांच्या ऑपरेशनसाठी जमवू पैसे, उभे करू आम्ही. हो का? कुठून करणार आहात पैसा जमा? ते काय 5-50 रुपये जमा करायचं नाहीये. 7 लाख रुपये, 7 लाख, कळतंय का? कुठून आणणार आहात? कसे मिळवणार आहात एवढे पैसे? काय तुझ्या बुवाकडे मागायला जाणार आहेस का सुरेखा देणार आहे? आधी त्यांच्याकडे 700 रुपये तरी आहेत का बघ. मोठी 7 लाख रुपये जमा करणार. तुला काय माझा नवरा जगलेलाच नकोय का ग, जे त्याच्या जीवाशी खेळतेस? मला राणी आणि इंद्रावरती विश्वास आहे. ते म्हणतायत ते पैसे जमा करतील, जमा करतील ते, विश्वास ठेवा तुम्ही सुद्धा. माझं ऑपरेशन त्यांनी जमा केलेल्या पैशावरच होईल. हो. तरी सुद्धा भाऊजी, मी काय म्हणते, उगाच जीवाशी कशाला खेळू? हो आबा, आई बरोबर बोलते. अहो, तुमच्या ऑपरेशनसाठी पैसे येणार आहेत ते तुमचेच आहेत. बाहेरून कुठूनही पैसे येणार नाहीत घरात. हो ना आबा, आम्ही जे पैसे देतोय ते पैसे तुमचेच आहेत. इतकंच की आम्ही ते तुम्हाला देतोय. माझं ऑपरेशन फक्त आणि फक्त राणी आणि इंद्राने कमवलेल्या पैशावरच होईल, नाहीतर होणार नाही. या विक्रांकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करून जगण्यापेक्षा जे स्वाभिमानानं मरण पत्करे. आबा, अहो मी उपकार म्हणून नाही बोलत आहे. तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आणि कायम असाल. आबा, आपल्या या घराचे तुम्हीच पिलर आहात. किमान तुम्ही तरी हेवे दावे बाजूला ठेवून हे पैसे घ्या. आबा, मी हात जोडून विनंती करतो, प्लीज. विक्रांत, त्यांच्या समोर हात जोडून काही उपयोग होणार नाही. काय आता राणीने यांच्या मनात जे काही भरवलंय ना, त्यामुळे यांना तुझ्या मनातली काळजी कळत नाहीये. हे बघ, त्या पैशांचं काय करायचं ते मी तुला सांगते. तू फक्त पैसे तयार ठेव. ठीक आहे, मी पैसे रेडी ठेवतो. आबा, तुम्ही प्लीज काळजी घ्या. आबा, या ना या घरामध्ये प्लीज. ज्या घरातनं मला हकललंय त्या घरात जोवर तुम्ही आहात मी पाऊल ठेवणार नाही. तुम्ही येऊ शकता. चला. तो विक्रांत स्वतःहून पैसे द्यायला तयार झालाय ना त्याच्याकडे न मागता. पण नाही, नको तेव्हा ना तुमचा स्वाभिमान जागा होतो. या भिकारड्या राणीच्या नादी लागून ना तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळ करताय. स्वाभिमान म्हणे, याला स्वाभिमान नाही, भिकेचे डोळे लागणं म्हणतात. अहो, ऑपरेशन जर वेळेवर झालं नाही तर किती महागात पडेल का कळत नाही हो तुम्हाला? मला सगळं कळतंय.
पण तुम्ही मला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. काही झालं तरी मी त्या विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन करणार नाही. अहो ते पैसे विक्रांतचे नाहीच आहेत, ते आपले आहेत ना पैसे. हो, पण त्यांनी ते आपल्याकडनं लुबाडले, आपल्याला फसवून घेतले. हे तुम्हाला कळत नाहीये मालती. उद्या त्या विक्रांतकडनं पैसे घेऊन ऑपरेशन केलं ना, रोज ऐकून दाखवेल तो, आणि तो रोज मला ऐकवेल. तुम्हाला काही फरक पडणार नाही. आणि त्या ऑपरेशन नंतर मी जिवंत राहिलो तर रोज मेल्यागत वाटेल मला. अहो, विक्रांत चांगल्या भावनेने पैसे देत नाहीये. तो आता कुठल्या भावनेने पैसे देतोय ना याच्याशी मला काही घेणं देणंच नाहीये. आत्ता या क्षणी मला माझं कुंकू अबाधित ठेवणं एवढंच कळतंय, आणि त्यासाठी मला विक्रांतकडनं पैसे घ्यावेच लागतील. आई, अगं आता तू उगाच हट्ट करतेस. अरे तो विक्रांत आपल्याशी कसा वागला हे तू पाहिलंयस चांगलं. आणि आबांचं म्हणणं बरोबर आहे. मलाही त्याचा हेतू चांगला वाटत नाही. आणि पैशांचं काय, आपण करू ना प्रयत्न. सगळ्यांनी प्रयत्न केले तर पैसे होतील. तू थोडा विश्वास ठेव ना आमच्यावर. इंद्रा, इथे विश्वासाचा मुद्दाच नाहीये. अरे आपण फक्त विश्वास ठेवून राहिलो आणि उद्या जर पैसे जमाच झाले नाहीत तर बोल ना, तर काय करणार आहोत आपण? मालती मॅडम, आम्ही जीवाचं रान करू, पण आबांना या सगळ्यातनं बाहेर काढू. हो, आली मोठी जीवाचं रान करणारी. बस ना, तोंड दिलंय बोलायला म्हणून काहीही बोलू नकोस. एवढंच जर जीवाचं रान करून पैसे कमवता आले असते तर तू तुझ्या घरची गरिबी दूर केली नसतीस. माझ्या इंद्राला फसवून श्रीमंत व्हायचा शॉर्टकट का घेतला असतास? आई, तू आता काही बडबडते असं. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी जीवाचं रान करायचं, मेहनत करायची, हे आबांनीच शिकवलंय आपल्याला. मालती मॅडम, बघा, आम्ही ना आबांच्या ऑपरेशनसाठी रात्रीचा दिवस करू, पण आबांना काही होऊ देणार नाही. तुम्ही विश्वास ठेवा. मालती, आजपर्यंत मी स्वाभिमानानं जगलो आहे आणि यापुढेही तसंच जगेन. कोणापुढेही हात पसरणार नाही. तुम्ही राणी आणि इंद्राला कितीही बोललात तरी माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ते दिवस रात्र एक करतील, पैसे कमवतील आणि मला यातनं बरा करतील. तुम्हाला जर तुमच्या लेकावर आणि सुनेवर विश्वास ठेवायचा असेल ना तर ठेवा, पण मी विक्रांतकडनं पैसे घेणार म्हणजे घेणार. आणि जर असं करण्यापासून मला कोणी अडवलं ना तर मी सांगून ठेवते, मी विष घेऊन स्वतःला संपवून टाकेन. काहीतरी मूर्खासारखं बोलू नका. मी मूर्खासारखं बोलतेय आणि तुम्ही मूर्खासारखं करताय, त्याचं काय? अहो, स्वतःच्या जीवापेक्षा स्वाभिमान वगैरे काही बघायचं नसतो. शेवटी काय, जीव राहिला तर जग बघाल ना, तर स्वाभिमान राहील. जीवच नसेल तर काय अर्थ आहे त्या स्वाभिमानाला? मालती मॅडम, तुम्ही एवढं टोकाचं बोलू नका. आपण आपल्या परीने जो काय मार्ग निघतोय तो शोधण्याचा तर प्रयत्न करूया. आणि त्याआधी आपण गप्प बस ग, एक शब्दही बोलू नकोस. उठ सूट आपली अक्कल शिकवायची असते ना तुला. तुला किती अक्कल आहे ना ते मगाशी बघितलं मी. हे बघा, माझा निर्णय झाला आणि काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. आई, आबांना ब्रेन ट्यूमर 7 दिवसांच्या आत आबांचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनसाठी 7 लाख रुपये खर्च लागेल. एवढी मोठी रक्कम कुठून आणायची आपण? माझं ऑपरेशन फक्त आणि फक्त राणी आणि इंद्राणी कमवलेल्या पैशावरच होईल, नाहीतर होणार नाही.
सराव नका खूप विचार करू. होईल सगळं ठीक. नाहीचं वागणं अजिबात पटलेलं नाही. वेळ काय, परिस्थिती काय, भलताच हट्ट धरून बसली. सर खरं सांगू तर मला त्यांच्या वागण्यात काहीच चुकीचं वाटत नाही. हे तू बोलतेस? हो, हे मीच बोलतेय. कारण मालती मॅडम त्यांच्या जागी बरोबर आहेत. काय बरोबर आहे? तिला आबांवर आपल्यावर विश्वास नाहीये का? त्या विक्रांतसारख्या नालायक माणसाकडून मदत घ्यायला तयार झाली आहे ती. सर हे बघा, ऐका. आता ना मालती मॅडमसाठी विश्वास हा मुद्दाच नाही. त्या असा विचारच करू शकत नसतील. आणि त्यांच्या जागी दुसरी कुठलीही बाई असली असती तर तिने सुद्धा हाच निर्णय घेतला असता. प्रश्न जेव्हा बाईच्या सौभाग्याचा असतो तेव्हा ती चूक बरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. तिला जो मार्ग दिसतो, तिला जिकडून मदत मिळते ती मदत ती घेते आणि स्वतःचं सौभाग्य वाचवण्याचा प्रयत्न करते. मालती मॅडम सुद्धा आता तेच करतायत. आणि सर जर मालती मॅडमच्या बोलण्याचा शांत डोक्याने विचार केला ना तर कोणीही सांगेल की 7 दिवसात 7 लाख रुपये गोळा करणं हे खूप कठीण आहे. काहींसाठी तर अशक्य. ते तर आहेच. 7 लाख रुपये कसे जमा करणार आहोत आपण? आपल्याकडे काही प्लॅन नाहीये. सर तुम्ही नका काळजी करू. कुठला ना कुठला रस्ता सापडेल आपल्याला. आपल्या समोर हे खूप मोठं संकट आहे, पण आपण मिळून लढू. आणि सर तुम्हीच म्हणता ना, आबांची शिकवण आहे तुम्हाला की शेवटपर्यंत हार मानायची नाही. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढायचं. मग आपण सुद्धा न थांबता न हारता हे 7 लाख रुपये गोळा करून दाखवूच. तू सोबत असशील तर मी काही करायला तयार आहे. खरं तर आपल्या समोर आता 2 परीक्षा आहेत. एक तुझी परीक्षा आणि नशिबाने जी आबांच्या रूपाने आपल्या समोर उभी आहे ती एक परीक्षा. पण काही झालं तरी आपण दोन्ही परीक्षा पास करणार आहोत. आणि सर या दोन्ही परीक्षा आपण कुठलाही चुकीचा मार्ग न निवडता पास करणार आहोत. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि या दोन्ही एक्झाम्स क्लिअर करू. आणि काही झालं तरी मी आबांना काही होऊ देणार नाहीये. हो सर. आणि ह्या परीक्षेत तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्या सोबत आहे. आणि सर जसं माणसांपुढे संकट येतात तसंच त्यांच्या समोर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा असतो. असं कुठलंच संकट नाहीये की ज्यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाहीये. पण होतं काय सर की लोक संकटांना घाबरून जातात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याच्या ऐवजी ते हा विचार करत बसतात की संकट किती मोठं. आणि मग त्यांना त्या संकटातून बाहेर याचा मार्गच सापडत नाही. पण आपल्या बाबतीत तसं नाही होणार राणी. आपण दोघं एकत्र असलो ना, आपण कुठल्याही संकटावर मात करू शकतो. थँक्यू. तर चल येतो मी. फक्त प्रयत्न करून काय करतो का? सर मी काय म्हणत होते, निघाला चंद्र? हो हा निघतोय मी. हा, आशीर्वाद द्या. आशीर्वाद तर आहेच रे. माझा तुम्हा दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे तुम्ही आकाश पाताळ एक कराल आणि पैसे जमवाल. आणि जोवर पैसे जमा होत नाहीत तोवर हार मानणार नाही. आणि नाही पैसे जमा झाले काही हरकत नाही. माझी मुलं माझ्याकरता लढली हे माझ्याकरता पुरेसे समाधानाने डोळे मिटण्यासाठी. आबा हे अशा डोळे मिटण्याच्या गोष्टी करू नका बरं तुम्ही. हो ना, तुम्ही हवे आहात आम्हाला म्हणून आम्ही धडपड करतोय. आबा हे बघा बाळानो, ऑपरेशन तुमच्याच पैशानं होणार आहे. काकी, काकी बाहेर या.
आले. काय रे? हे आबांच्या ऑपरेशनसाठी पैसे आणले. हे काय? तू एवढ्या लवकर पैसे घेऊन आलास? ऑफकोर्स आबांच्या जीवनाचा प्रश्न आहे. हे आपल्याला कळतंय रे, पण यांनाही कळायला हवं ना ते. या मालती, तुम्ही काय करताय हे? मी माझा निर्णय तुम्हाला कालच सांगितलाय ना. मी विक्रांतकडनं हे पैसे घेते. आता त्याला ते कसे परत करायचे हा माझा प्रश्न आहे. पण आत्ता मला तुमचं ऑपरेशन करणं जास्त महत्वाचं वाटतंय. त्यामुळे आता आपल्याकडे पैसे आहेत, तेव्हा तुमचं ऑपरेशन आपण लवकरात लवकर करून घेऊ. एवढी काही अर्जन्सी नाहीये. डॉक्टरनी 7 दिवसाची मुदत दिली आहे. मी वाट बघेन पैसे जमा होईपर्यंत. मग बघू, शेवटच्या दिवशी ऑपरेशन करेन मी. अहो, पैशाची वाट बघण्यात जीवाची रिस्क का घ्यायची? अहो, तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे काय करणार आहोत आपण? ते माझं मी बघेन. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही ठरवलं ना जसं की विक्रांतकडनं पैसे घ्यायचे, तसं माझंही ठरले पैसे घ्यायचे नाहीत. माझा माझ्या मुलांवरती पूर्ण विश्वास आहे. ते आठवड्याभरात पैसे गोळा करतील, माझं ऑपरेशन करतील आणि मी ठणठणीत बरा होईन. ठीक आहे, तुम्हाला जर आठवडाभर वाट बघून यांनी कमवलेल्या पैशांनीच ऑपरेशन करायचं असेल ना, तर करा. पण या आठवड्याभरात जर का तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मात्र मी कोणाचं काही ऐकणार नाही. सरळ हे पैसे वापरून मी तुमचं ऑपरेशन करून घेईन. कळलं? थँक्यू विक्रांत. आबा, अहो किती हट्टीपणा. ठीक आहे, मी समजू शकतोय. आबा प्लीज काळजी घ्या. येतो.